रुक्मिणी सुदाम चौधरी. तर या व्यवसायाची सुरुवात कशी झाली? सुरुवात माझ्या वडिलापासून झाली. माझं वडील आम्ही लहान लहान होतो. माझं वडिलाला 7 लेकरं होती. माझ्या वडिलांना गरीब परिस्थिती म्हणून देवाचं पुजारी वडील माझे. गरीब परिस्थिती म्हणून तळी ही चालू होती, बरसा बिल्डिंगी. माझ्या वडिलांना चिवडा पेडा तयार करून सगळ्या तळ्यानी हिनी चौकट बिल्डिंगीनी इकून करून कष्ट करून आमच्या वडिलांनी आम्हाला ती पेडा इकून ज्वारी आणून आम्हाला 7 लेकरं जगवले आमच्या वडिलांनी. आता त्यांची मुलं बाळ हीच उद्योग करतात, लांबुटी चिवडा. माझे वडील लांबुटी चिवडा करत होते. हां तुम्ही कसं काय आलो मग या व्यवसायात? व्यवसायात माझ्या वडिलांमुळे आले. वडिलांनी शिकवलं. लांबुटी चिवडा, शेंगा लाडू, डिंक लाडू, कच्च्या पाव्याचा चिवडा, शेव, लालन शाबूचा चिवडा, शेंगाची चटणी सगळं माझ्या वडिलांनी मला शिकवलं. आता व्यवसाय करायचं म्हणलं त्याला पैशाची आवश्यकता असते, मग ते पैसे आमच्या कसं वडिलाची गरीब परिस्थिती होती. मग आम्ही कर्तुकीला आल्यावर आमच्या वडिलाचं सगळं उद्योग उचलून आम्ही करायला लागलो. आमचे वडील आता जागेला बसल्यात. आमच्या वडिलाला काय आता होत नाही. आता ही विकायचं आता ती एक पहिला मी अवघड असतं. स्वतः तयार करून स्वतः मोबाईलमध्ये जाऊन एकूण शहरात हां हां पण ते कसं विकतं? ते विकतो आम्ही 15 रुपये छटात. ते दुकानदाराला विकता की असं डोक्यावर? नाही ना, असं गिरायक खात्यात फिरतं हॉटेल आहे आपलं फिरून पण असं डोक्यावर? कोर्टात कचेरीत आणि इकडं बँकेने दवाखान्याने सगळीकडं आपली गिरायक. आणि आपल्या खाल्ल्याला त्याच्या बदली तक्रार वगैरे काय नाही त्याची गॅरंटी देऊ शकतो आम्ही. ही किती वर्षापासून सुरू आहे असं विकेल? ही आमचे वडील पूर्वी करत होतं आणि ही लय दिवसापासून आहे. हे दुष्काळपासून आमचे वडील करत होतं. पण ही खेड्याला कुठली गिरायक एवढं ही सुधारायला ही आपलं असंच डोक्यावर घेऊन एकाचं हिंडायचं फिरायचं खेडीपारी करायची. मग असं करत करत असताना मग आम्ही आपलं मोहळ जे धरलं की मोहळाचं आपलं इकून आपलं स्पष्ट जाऊन इकून आपल्या घरी येतो. आपल्या घरामध्ये माल तयार करून खाऊन आपल्या घरणीला नेऊन झोपायचं स्वयंपाक वगैरे करून खाऊन. आता तुम्ही काय सुरुवातीला काय अडचणी सामोरं जावं की बाबा आता हे विकायचं म्हणलं तर तुम्ही कसं गेला? सुरुवातीला मी लाजला वगैरे असं? सुरुवातीला काय झालं, मी एका शेतकऱ्याच्या खुरपायला जात होते. सुरुवातीला खुरपायला गेल्यानंतर शेतकरी म्हणला तुझं काय हे यायचा टाईम आहे काय, एवढ्या उशिरा आली तुला एवढी पगार द्यावं लागते असं तसं. ठीक आहे, मला उशीर झाला तर मी वापस जाते घरी येऊन माझ्या घरी येऊन बसून विचार केला. वडिलाला विचारलं, दादा तुम्ही करत होता तुम्ही केलं तर काय फरक पडेल? दादा म्हणलं कर पोरे असू दे, चिवडा आणि पेडा करून खाऊन एकूण जग पोरे असू दे. वडील माझं म्हणलं. तीच व्यवसाय धरला ना, वडिलाचाच उद्योग उचलला. मग आता हे त्याच्यानंतर माझा भाऊ बी करायला लागला. हां पण विकायला सुरुवातीला ज्यावेळेस गेलास तर काय अडचणीला सामोरं जावं मी लागलं? लाजायची. मी आता एवढ्या लोकात कशी येतो, की डब्बा मी डोक्यावर कसं घेऊ, मी आता कशी करू. मी लाजायची. लाजत मी इकडं डोक्यावर डबा घेतला की ती साहेब म्हणणार ओ मावशी इकडे या, ती वकील म्हणणार ओ मावशी इकडे या, ती माणूस म्हणणार रस्त्यातलं ओ ताई इकडे या, मग तुमच्या त्या डब्यात काय आम्हाला खायला द्या. ते आजोबा ऐकायला येत होतं, ती कुठं आहे ती आहे ती घरी, त्यांना होत नाही आता मी करते त्यांचं. असं करत 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 आमचं चालू झालं, चांगलं झालं. बसलं आमचं. आम्हाला राहायला घर पण नव्हतं. आम्ही जागा पण विकत घेतली, जागा पण आम्ही बांधली. आम्हाला शासनानं घरकुलं बी दिलं. आमचं चांगलं बी आहे व्यवस्थित. आम्ही कष्टाने जगतो आमच्या. तर तुम्ही किती वर्षापासून करता हे व्यवसाय? हे माझे व्यवसाय 10-15 वर्ष झालं. 15 वर्ष झाली मी करते. ते कसं किती दररोज तर चिवडा विकला जातो? चिवडा दररोज जातो की आपला 7 किलो 8 किलो माल जातो. पेढा त्यासोबत काय काय असतं? त्याच्यासोबत शेंगाचे लाडू, डिंकाचे लाडू, शेंगाची चटणी आणि म्हणलं तर कच्च्या पाव्याचा चिवडा, मका पाव्याचा चिवडा सगळं थोडं थोडं. ती 1 किलो हे 1 किलो असं मिळून आमचा 7-8 किलो माल जातो दररोज. पण हे बनवता कुठे आणि कसं बनवता? आपल्या काय घरी काय तयार असतं? करतो आपण. कसं बनवतं? असं भटीवर इटाई मांडून लाकडंही लावून चुलीवर आपलं केल्यासारखं भटीवर केल्यासारखं करायचं. त्याच्या भटीवर हां त्याची दररोज भटी आमची. दररोज किती बनवतात? दररोज 7 किलो माल. पण 7 सगळं किलो विकला 8 जातं? किलो हां सगळं विकलं जातं? सगळं ऐकतंय. काही सुद्धा महागारी येत नाही. एवढं कणभर चिवडा आमच्या पिशवीत महागारी येत नाही. मग एवढं बनवून सकाळी परत विकायला जायचं ती कसं स्वयंपाक पाणी टाईम? करायचं, वडिलाला जीव घालायचं, नंतर घर सोडायचं, नंतर गाडी पकडायची. कुणीतरी गाडीवर तुमच्यासारखे भाऊबंद आपले येऊन घेऊन जातात पटकीने आपल्याला सगळ्याचे सहकार्य आहे. मी सगळ्याचे आभारी आहे. आणि कितीतरी दररोज व्यवसायाचा सगळा खर्च वगैरे जाऊन किती राहतात? खर्च जाऊन आपल्याला बघा कधी 700 रुपये राहतात, कधी 1000 रुपये राहतात. आपण जेवढं पळचाल तेवढं फिरचाल तेवढं फिरता हॉटेल आहे.
तिथं पोच वाचाल तेवढं ग्राहकापाशी. काय आता ज्या महिला आहेत त्या महिलांना काय सांगू इच्छिता? महिलांना म्हणायचं आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहावा, जगा हिमतीने कष्टाने आपल्या करत राहावा, कष्टाला यश येते आपल्या. किती उलाढाल होत असेल सगळी महिन्याखाली उलाढाल होती. तरी किती लाखात वगैरे जात असेल? म्हणजे मला महिन्याला 30 पडते बाबा. 30,000.